अकोला नगर निगम की लापरवाही के कारण बारिश से अकोला में सिविल लाइन रोड पर सीताबाई कॉलेज के सामने पूर्वा कॉम्प्लेक्स के बेसमेंट में स्थित 12 दुकानों में बारिश का पानी जमा होने से लाखों रुपयों का नुकसान हुआ है। अकोला में भारी बारिश के दौरान नगर निगम द्वारा की गई नालों की सफाई की पोल खुल गई है। सिविल लाइन रोड से बहता पानी पूर्वा कॉम्प्लेक्स में घुस गया। बीते साल भी इस कॉम्प्लेक्स में पानी भर गया था। इस संबंध में व्यापारियों ने नगर निगम प्रशासन से शिकायत की थी, लेकिन तत्कालीन आयुक्त ने इन व्यापारियों को कार्यालय से बाहर निकाल दिया था और नगर निगम में न आने की चेतावनी देते हुए अपने खर्चे पर पानी की निकासी करने की हिदायत दी थी, जिसके बाद इस बार भी कुछ ऐसी ही स्थिति दोबारा निर्माण हुई। दुकान में 12 फीट पानी जमा हो गया है। इन 12 दुकानों में पानी घुसने से व्यापारी सड़कों पर उतर आए। प्रशासन से नुकसान का सर्वे कराकर मुआवजे की मांग की गई है। सिविल लाइन रोड पर स्थित प्रवर डाक अधीक्षक कार्यालय से आने वाले सीवेज को बंद करने से ये पानी कॉम्प्लेक्स के बेसमेंट में जमा हो रहा है। हाँ सर, मी इथं 2005 सालापासून झेरॉक्सचा व्यवसाय करीत आहे। हा रस्ता बांधल्याच्या अगोदर हा पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता, पण हा रस्ता उंच झाल्यापासून महानगरपालिका प्रशासनाने इथे नाली बांधली नाही आणि जी नाली गेली ती अर्धवट बांधली आणि इकडे पुढे जायला बाजूच्या दुकानदारांनी नाली बुजवून टाकली। त्यामुळे सर्व आमच्या दुकानांमध्ये पाणी घुसलं। आज 12 दुकानाचं जवळपास करोडच्या वर रुपयाच्या वर नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाने ताबडतोब इथे सर्व व्यवस्था करून द्यावी। सतत नेहमी हेच म्हणतो की तुमचा जो व्यवसाय आहे, तुमचं जे पाणी व्यवसाय आहे, स्वतःहून तुमच्या मशीननं पाणी काढा, आम्ही जबाबदार राहणार नाही। आमच्या याच्याकडे जे मशीन आहे, स्वतःच्या आमच्या कॉम्प्लेक्सची मशीन आमच्याकडे आहे, पण रोडवरले जे पाणी आहे अंदर येणारं ते पाणी आमच्या कॉम्प्लेक्समध्ये शिरत आहे। महानगरपालिकेचे जेवढे जे अधिकाऱ्याचे हे आहेत त्यांना सर्वांना कॉल केलं, पण त्यांचे उत्तर मिळत नाही आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जे अधिकारी लोकांचे बंगले आहेत सिव्हिल लाईन रोडपासून, त्यांच्या बंगल्याचंच पाणी समोर आमच्या पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये सोडलेलं आहे। समोरचे जे हे आहेत कॉम्प्लेक्स आहेत, त्या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही पूर्ण नाली जाम केलेली आहे। समोर पाणीचा चान्स नाही आहे, जे जेवढं पाणी पावसाचं पूर्ण आतमध्ये जातं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जे इलेक्ट्रिशियन विभाग आणि महानगरपालिका यांना जर फोन जर केला पाणी काढण्यासाठी, ते हेच म्हणतात तुम्ही बघून घ्या काय येतं, आम्हाला सांगू नका।